परंतु त्याचा ओव्हरडोस झाला आणि त्याचं निधन झालं. ते दुःख सहन झालं नाही. त्यांना कळलं की माझी आई तर खूप मोठी अभिनेत्री होती, पैसा पाणी खूप होता. त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरला विचारलं माझी आई काय मेली. त्यांनी सांगितलं की त्यांचं वजन वाढलं होतं आणि हार्मोन्स चेंज झाले, इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याचं वजन वाढलं आणि साईड इफेक्ट होऊन त्याचं निधन झालं असं ते मार्क्यू सरांना सांगितलं डॉक्टरांनी. त्यावेळेस मार्क्यू सरांनी विचारलं की माणसाचं वजन का वाढतं आणि ते कसं कमी करायचं, त्याला कंट्रोल कसं करायचं. असं पूर्ण जग संकटात आहे, माहितीसाठी सांगतो. भारत संकटात आहे, तुम्हाला माहित नाही. हे तुम्हाला येणार आहे, आता हळूहळू पुढे येणार आहे. भारतातला प्रत्येक नागरिक आजारी पडला, माहितीसाठी सांगतो. कुठलाही नागरिक फिट अँड फाईन नाही. आता तुम्ही शेजारी आज बसलाय, स्वतःला चेक करा तुम्ही फिट अँड फाईन नाही. कुणाचं तरी वजन वाढले, कुणाचं वजन कमी, कुणाला त्रास आहे. लक्षात ठेवा. त्यावेळेस मार्क्यू सरांनी डॉक्टरला विचारलं वजन का वाढतं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मनुष्य प्राण्याची बॉडी मांसपेशीने बनली. त्या मांसपेशीला चांगल्या प्रकारचं जेवण लागतं आणि ते जेवण चांगलं दिलं तर निश्चित तुमचं शरीर चांगलं काम करतं. आणि त्याला जर चुकीचं जेवण दिलं की तुमचं ओव्हरवेट व्हायला लागतं किंवा अंडरवेट होऊन जातं. हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यासाठी काय लागतं. ते म्हणजे पोषक आहार लागतो आपल्या बॉडीला, चांगलं जेवण, चांगल्या क्वालिटीचं जेवण. मग त्यांनी जेवण म्हणजे त्या पोषक तत्वाला इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन बोललं जातं. आपल्या बॉडीला गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. मग त्यांनी काय केलं, जगातले टॉपचे डॉक्टर, सायंटिस्ट, 350 डॉक्टर, PhD होल्डर सगळ्याच्या मदतीने न्यूट्रिशन बनवण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून आज 46 वर्ष झाली या न्यूट्रिशनला. आज तो जगातला 1 नंबरचं न्यूट्रिशन आहे, तुम्ही चेक करू शकता. त्या न्यूट्रिशनला विराट कोहली घेते, आज आपली क्रिकेट टीम बी घेते. जगातला नंबर 1चा फुटबॉल पण क्रिस्टियानो रोनाल्डो घेतोय. जगातले सगळे, आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा तेच घेतात, याच्यात काय न शंका. परंतु हे वेलनेस या प्रतितलावरती आणण्याची गरज का पडली, तर कारण आपलं सकाळचं लोक चुकीचं लाईफस्टाईलचं आहे. तुम्हाला माहित आहे आपण जे खातोय सगळं चुकीचं खातोय, 100% चुकीचं खातो. सकाळी उठल्यापासून आपण चुकीचं खायला चालू करतोय आणि तिथूनच सगळा गोंधळ व्हायला. त्यामुळे इथं सांगितलं जातं चेंज युअर ब्रेकफास्ट चेंज युअर लाईफ. तुम्ही जर ब्रेकफास्ट चेंज केला सकाळचा तर 100% तुमची लाईफ चेंज होणार. सकाळी आपलं पोट रिकाम असतं, रिकाम पोटी आपण काय घेतो, पहिला शरीरामध्ये टाकतो चहा. चहा टाकतो. जगाचा सर्वात घाणेरडा पदार्थ चहा, पेय. हे कुठल्याही याला नावं नाही ठेवत, पण इंग्रज भारतात आले आणि आपल्याकडे जग सोडून गेले. ते काय, सगळ्या भारताची सुरुवात चहापासून होते. कुणीतरी सांगा सर चहा पिऊन मला ताकद आली म्हणून, चहा पिऊन मला बॉडी बनली, आहे काय असं कुणी? नाहीये. सत्य परिस्थिती, काही चुकीचं नाही त्याच्यात. म्हणजे सकाळचं आपण पेयच आपल्या पोटामध्ये चुकीचं घालतोय. त्याच्यानंतर चहा पिल्याने तुमच्या हाडं ठिसूळ होतं. चहा पिल्याने सगळ्यात घाणेरडा पदार्थ कुठला असतो, दारूपेक्षा चहा. चहा पिल्याने पहिल्यांदा तुमची डायजेशन सिस्टम खराब होते. चहा पिल्याने तुमच्या पोटामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढतं. चहा पिल्याने तुम्हाला पित्त वाढतं. चहा पिल्याने तुमचं हाडं ठिसूळ होतात. चहा पिल्याने जॉईंटचा त्रास होतो. चहा पिल्याने डोकं दुखायला लागतं. मायग्रेन सारख्या आजाराला आपण समोर जातो. चहा पिल्याने शुगर वाढते. चहा पिल्याने BP पण वाढतो. चहा पिल्याने नको तेवढे आजार होतात. कुणीतरी सांगा चहा पिल्याने हा फायदा होतो, नाही, काहीच होत नाही. लक्षात ठेवा. आपण चुकीच्या दिशेने चाललो म्हणून हे तुम्हाला आम्ही चांगलं सांगण्यासाठी आलोय. आज आम्ही घसा ताणून सर लोकांना सांगतोय तुमचं लाईफस्टाईल चेंज करा, सकाळचं खानपान चेंज करायचे, बाकी काय करायची गरज नाही, काहीच गरज नाही बाकीची. चहा प्यायला की सकाळचा नाश्ता चेंज करायचा. आपण काय चेंज करायचा, नाश्ता. नाश्त्यामध्ये काय करतो साहेब, सकाळी उठलं की चहा, बिस्किट, खारी, टोस्ट, बटर, शिरा, पोहे, इडली, डोसा, जिलेबी, फाफडा, समोसा, वडापाव, हा आपला नाश्ता झाला. तर त्याच्यातून काय भेटतं सांगा बरं. जे विचार करा, जे पदार्थ फेकून द्यायचे ते पदार्थ आपण नाश्त्यात खातोय. सकाळी मैदा हा पदार्थ फेकून द्यायचा आहे. त्या मैद्यावरचं कार्बोहायड्रेट काढून घेतलं जातं, फायबर काढून घेतलं जातं आणि आता जो चौथा फेकून द्यायचा तो आपल्या वापरात आला. मैद्यापासून बिस्किट बनतं, खारी बनतो, टोस्ट बनतं, काय बनत नाही, केक बनतंय. मैद्याची भाकर असं तुटत पण नाही, बरोबर, खेचून तोडावं लागते त्याला.
तर आपण चुकीचं खानपान करायला लागलो. सकाळचा आपल्याला नाश्ता चेंज करायचा आहे. शिरा खातो,